नमस्कार. डिवाइन ब्युटी बाय वृषाली मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा विषय ना खूप इंटरेस्टिंग आणि वेगळा आहे. म्हणजे आपल्याला खूप जणांना प्रश्न पडलेला असतो की प्राचीन काळामध्ये ज्या राणी महाराणी असायच्या त्या किती सुंदर असायच्या, जसं मस्तानी वगैरे. तर त्या आपल्या चेहऱ्याची कशी काळजी घेत असेल वगैरे. तर आज आपण जाणून घेऊया की ते आपल्या चेहऱ्याची कशी काळजी घ्यायची. प्राचीन काळात राण्या आपल्या सौंदर्यासाठी ना असं कॉस्मेटिक वगैरे किंवा असं केमिकल युक्त काही युज नाही करायचं. आणि त्या काळी अवेलेबल सुद्धा नव्हतं. ते आपल्या सौंदर्यासाठी ना नैसर्गिक आयुर्वेदिक उपाय करायचे. तसं म्हणजे फक्त घरगुती किंवा वनस्पतीजन्याचाच वापर करायचे. त्यामुळे त्यांचं सौंदर्य टिकूनही राहायचं. ते दूध आणि हळद यूज करायचे. दूध आणि हळद लावल्याने ना त्यांची त्वचा उज्जवळ, नितळ आणि चमकदार अशी दिसायची. आपण आजकाल टोनर यूज करतो केमिकल युक्त, तसं त्या काळी ते गुलाब पाणी यूज करायचे फ्रेशनेस साठी. म्हणजे आपला चेहरा असा ताजेतवाना दिसावा म्हणून. आणि जे नारळाचं ऑइल असतं किंवा तिळाचं असतं, बदाम तेल असतं, ते केसांना यूज करायचे केसांची चमक येण्यासाठी. त्यामुळे त्यांचे केस असे घनदाट, लांब आणि मऊ राहायचे. आंघोळ करताना ना ते लोक उटणं, बेसन, चंदन, दही, दूध ह्यासारखे पदार्थ यूज करायचे. ह्याने काय व्हायचं ना, त्यांची त्वचा एकदम मऊ, स्वच्छ आणि उजळ दिसायची. शिवाय ते चंदन आणि केसाचा जास्त प्रमाणात वापर करायचे आपल्या चेहऱ्यासाठी. चंदन आणि केसाचा लेप लावायचे जेणेकरून त्यांची त्वचा नितळ आणि तेजस्वी दिसायची. शिवाय आहारामध्ये पौष्टिक आहार घ्यायचे, जसं सुकामेवा, दूध, फळं आणि पाण्याचे प्रमाण भरपूर असायचं. त्यामुळे त्यांची त्वचा आणि केस हे दोन्ही निरोगी राहायचे. आपण आजकाल डिओ किंवा परफ्यूम यूज करतो, तर त्या काळी सुगंधी अंघोळ किंवा स्नान करण्यासाठी राणीनं पाण्यामध्ये गुलाब पाणी, हळद, चंदन टाकून अंघोळ करायची. त्यामुळे त्यांचं शरीर सुगंधी राहायचं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.